स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 29 मेच्या भागात शिवानीने कोर्टात खरं सांगण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अर्जुन तिचे आभार मानतो, तर सायली शिवानीला त्यांच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेते. साक्षी महिपतला अचानक कोर्टात केस उभी राहिल्याचं सांगते, तर महिपत तिला चैतन्याची मदत घ्यायला सांगतो आणि त्याला सगळं खरं सांग असं बोलतो. पण साक्षी मात्र हे मान्य करत नाही. तर प्रिया आणि अस्मिता फोनवर अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल बोलत असतात. तर प्रिया अस्मिताला अर्जुन कोर्टात जाणार का याबद्दल विचारते, तेव्हा अस्मिता तिला याबद्दल काहीच माहित नसल्याचं सांगते. इथे सायली अर्जुन शिवानीला घरी घेऊन येतात. तर ही सायलीची आश्रमातली मैत्रीण आहे आणि आज ते इथेच राहणार असं अर्जुन सगळ्यांना सांगतो. ही गोष्ट प्रिया फोनवर ऐकते, तर अस्मिता या गोष्टीवर भडकते. पण पूर्ण आजी मात्र शिवानीला घरी राहायची परमिशन देतात. प्रिया जेव्हा शिवानीचा आवाज ऐकते तेव्हा तिला संशय येतो. तर इथे शवागृहातली नर्स प्रियाकडे येते आणि मला डेड बॉडी देता येणार नाही असं तिला सांगते. दुसऱ्या दिवशी शिवानीची सगळे परीक्षेबद्दल विचारपूस करत असतात. तर अर्जुन प्रियाला बघून ती आलीये हे सांगायला तिचं नाव अगदी जोरात ओरडतो. याचा प्रियाला मात्र संशय येतो. तर प्रिया आलीये बघून सायली शिवानीला खोलीत घेऊन जाते, पण प्रिया मात्र तिला ओळखते. तर मालिकेच्या आगामी भागात मी आपल्या आश्रमातल्या मैत्रिणीला भेटायला आल्याचं प्रिया सगळ्यांना सांगते. मालिकेत आता पुढे काय घडणार? अर्जुन सायली ही केस जिंकणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा. ठरलं तर मग सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.